अश्वती. हॅलो. बोला, कशी आहेस? तुला माहितीये पाऊस पडला. मला तुझी इतकी आठवण येत होती. तुला माहितीये आपण पूर्वी कसं टेरेसवर भिजायला जायचो. मला वाटत होतं की आत्ताही आपण टेरेसवर भिजायला जाऊया. आय एम सॉरी, मीच बडबड करत बसले. बोल, तू कशी आहेस? डॅड कसे आहेत? डॅड बरे आहेत, आताच घरी आलेत. काय? डॅडना डिस्चार्ज मिळाला? हो, खूप आठवण येत होती त्यांना तुझी. आत्ताही येते, म्हणून मी म्हटलं की तुला आज बोलूया. आज येशील तू? आय मीन आत्ता येशील? मस्त कांदा भजी करते तुझ्यासाठी. ओह, माझी फेवरेट. पण यू नो अश्वती, ऍक्च्युली मला सांगताना सुद्धा वाईट वाटतंय, पण सॉरी ग, मी नाही येऊ शकत आता. म्हणजे काय, बाबांनी माझ्यावरची बंधनं आता काढली जरी असली ना, तरी मी कधी जायचं की नाही हे माझं मलाच ठरवायला हवंय ना. आणि मला आता असं वाटतं ना की आज ह्या क्षणाला माझ्या फॅमिलीला माझी जास्त गरज आहे. माझ्या अभिला माझी खूप गरज आहे. आज कितीतरी दिवसांनी घरात सुख आणि शांतता आली आहे. तुला माहितीये, अभिने नवीन बिझनेस स्टार्ट करायचं ठरवलंय. आत्ताच आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली, काय करता येईल, कसं करता येईल. हे सगळं मला मिस नाही करायचंय ग अश्वती. एक चांगली मैत्रीण म्हणून, एक बायको म्हणून आता अभिला माझी खूप गरज आहे. एवढी शांतता, हे समाधान, हे सगळं आत्ता तिकडे येण्याने उधळून लावल्यासारखं होईल. आय एम सॉरी. आय होप तू मला समजून घेशील. शमी, मला कळतंय सगळं, अँड यू आर राईट. इतकं सगळं घडल्यावरही तुझ्या घरच्यांनी मनापासून मायेने तुला पुन्हा ऍक्सेप्ट केलं. आता जेव्हा त्यांना तुझी गरज आहे आणि त्यावेळी तुझं कुठे जायचंय आणि काय करायचंय हेच ठरवत बसली, तर ते बरं नाही. शमी, मला कळतंय सगळं. आणि हो, मला खूप बरं वाटलं हे ऐकून की अभि नवीन बिझनेस स्टार्ट करतोय. त्याला काँग्रेस सांग. आणि हो, वेळ मिळेल तेव्हा मला फोन कर, आपण भेटू. नक्की भेटू. ठेवते, बाय. ओके, टेक केअर. अभिजित आणि नवीन बिझनेस. आलास? हे बघ, झालं तयार. रेडी? हा, फायनली प्रपोजल रेडी. थँक्यू वाईफी. तुला माहितीये, हे जगातलं सगळ्यात बेस्ट प्रपोजल असणार आहे. का? कारण हे तू तयार केलंस म्हणून. हे जगातलं सगळ्यात बेस्ट प्रपोजल असणार आहे कारण हे तू तयार केलंयस. तुला माहितीये शमी, हे प्रपोजल नाही, माझं स्वप्न आहे. या प्रपोजल मध्ये लिहिलेला शब्द न शब्द खरा आहे, सच्चा आहे. जणू काही माझं प्रतिबिंबच आहे. यामध्ये जे काही लिहिलंय ते केवळ शब्दांचे बुडबुडे नाही आहेत. यात प्रामाणिकपणा आहे, माझ्यासारखा. आता बस, हे स्वप्न जेव्हा वास्तवात येईल ना, तेव्हा हे जग जिंकून दाखवेन मी. अरे तूच बघ, काय हालत केलीस आपल्या स्वप्नाची. स्वप्न फार हलक्या हाताने सांभाळायला लागतं ना मिस्टर अभि. तू आहेस ना माझं स्वप्न सांभाळायला. आपण दोघं मिळून सांभाळू आपलं स्वप्न. बिझनेस. व्हॉट्स ऑफ आणि मी तुला सांगते, तो अभिजित नवीन व्यवसाय सुरू करायला जातोय. तुला हसू का येतंय? म्हणतात ना, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. त्याला किती आडतूड केलं तरी ते शेवटी मालकाच्या पायाशीच येणार.
तसं झालंय अभिजितचं. मी कितीही पडला तरी ते गाणं नाही का दिल है छोटासा छोटीसी आशा असं म्हणत परत नवीन स्वप्न बघायला तयार. अरे जय, मला तेच तर कळत नाही या दोघांच्या बाबतीत. ती शमिका आणि तो अभिजित, अरे किती वादळं आली तरी अशी पुन्हा नव्याने उभे कसे राहतात? हा, मोराल कसं डाऊन होत नाही त्यांचं? काय काय खाऊन जन्माला आले? आय डोंट अंडरस्टँड. दाणे 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 खाल्लेल्या कबुतरासारखे फडफडणार गे. अजून काय करणार आहे? आणि उडून उडून जाणार कुठे? तर त्या छपरावर जाऊन बसणार, नाही तर कुठेतरी कट्ट्यावर जाऊन बसणार. ह्यांच्यात ना ते उंच गरुड झेप घ्यायची स्वप्न बघण्याची ताकद आणि प्रत्यक्ष पंखात असलेली ताकद, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक उठरगू करणार, प्रेम करणार आणि कुठल्या तरी त्या गॅलरीच्या कट्ट्यावर जाऊन बसणार. यांच्यात ते ससण्यासारखं किलिंग इन्स्टिंक्ट नाही आहे ना, गारीसारखी नजर. नाही जय, नाही, हे सगळं इतकं लाईटली घेऊन नाही चालणार आहे. आपल्याला असं काहीतरी जाळ टाकायला पाहिजे ना की फक्त ती फडफड बाकी राहील आणि त्यांची ती जी स्वप्न आहेत ना ती अशी त्या पिसांसारखी अशी तरंगत अलगद खाली येऊन त्या मातीत मिसळून गेली पाहिजे. दॅट्स इट, फिनिश. राईट सँडी आंटी. अभिजितला कितीही स्वप्न बघायची असेल ना ती बघू देत, पण शेवटी त्याचे पंख कापून त्याला असा तडफडत ठेवला नाही ना तर नावाचा जयप्रभू नाही. आई, अहो झाला चहा. मी करणार होते, तुम्ही का केलात? अगं हो, ठीक आहे ना, बिघडलं कुठे? तू होतीस कामात, मग करून टाकला चहा. पाऊस पडतोय ना मस्त, आलं घालून चहा केलाय. चल. हो अहो, मी आणि अभि काम करत होतो ना, त्यात मला लक्षातच नाही आलं. ठीक आहे. अगं काय ना, बरं अभिचं लिहून झालं का ते? हो, आम्ही दोघे मिळून तेच लिहित होतो, म्हणून खरंच लक्षात नाही आलं आई. अगं ठीक आहे ना, तू त्याच्याबरोबर काम करत होतीस ना, ते महत्वाचं. हे बघ, आता तूच त्याची मदतनीस, तूच त्याची व्यवस्थापक, सगळं काही. त्याच्या कामावर नीट लक्ष ठेवायचं. आणि हे बघ, घरातली कामं करायला मी आहे ना. आई, हे बघ, पण नवरा बायकोसाठी हे असे क्षण फार महत्वाचे असतात. मी लक्षात ठेवेन हे सगळं आणि माझ्या जबाबदाऱ्या मी खरंच नीट पार पाडेन. मला माहितीच आहे तू असं करशील म्हणून. काय मस्त पाऊस पडतोय बाहेर. शमिका, भजी करूया? कांदा भाजी चालेल, चंदूला पण खूप आवडतात. अगं सगळ्यांनाच आवडतात. एक काम कर, चहा अभिला नेऊन दे आणि मग कांदे चिरायला घे. हो, करूया भजी. अरे छान. आई, अरे आज असा अचानक कसा लवकर घरी आलास? अगं आज ऑफिसमधून हाफ डे घेतला होता. एका कामानिमित्त बाहेर गेलो होतो. एका इंटरव्ह्यू साठी गेलो होतो. इंटरव्ह्यू कसला? जॉब साठी एका ठिकाणी. US बेस्ड कंपनी आहे. आणि बरं काही मला जॉब मिळाला. हा, US चा जॉब आहे. खरंच? US चा जॉब? ए काय सांगतोस तू? खरंच? हो. नचिकेत, अरे मला विश्वासच नाही बसत आहे. मी खूप खुश आहे रे. मी ऍक्च्युली याच दिवसाची वाट बघत होते. मला अजून काहीच नकोय नचिकेत. थँक्यू सो मच नचिकेत, खरंच. मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून सांगू का रे ही गुड न्यूज? बरं नको, एकदा सगळं फायनल होऊ देत, मग आपण सगळ्यांना खूप मोठी पार्टी देऊयात. हा हो,
आत्ता नकोच सांगूस कोणाला, नंतर सगळ्यांना कळेलच. हा मी आजीला तरी सांगू का? आलेच. अरे असा अचानक कसा काय जॉब मिळाला तुला? अगं आई, अचानक वगैरे नाही, मी भरपूर दिवसांपूर्वी असं सहजच अप्लाय करून ठेवलं होतं त्या कंपनीकडे. आजच कॉल आला आणि बस मिळून गेला जॉब. चांगली गोष्ट आहे. आज किती दिवसाने घरच्या लक्ष्मीच्या चेहऱ्यावर हसू दिसलं मला. मेघना खुश आहे ना? मग बस देवासमोर साखर ठेवून आले. हो. ओके, कुठे आहे तुमचा रोमिओ? चंदू, माझ्याकडे फारसा वेळ नाहीये. प्लीज तुमच्या रोमिओला जरा लवकर बोलवा प्लीज. हा काय आमचा रोमिओ, आमचा चंदू. व्हॉट? हा तुमच्या कॉलेजचं डोकं बिकं फिरलंय का जरा? हा रोमिओ? बरोबर आहे. मग कशी मिळणार तुम्हाला ज्युलिएट? हे बघा हो बाई, काय ना तुमचा हा जो माज आहे ना तो जरा आता झाकून ठेवा. आणि नशीब मान की मी तुला रोमिओ म्हणून मिळालंय, नाही तर तुझ्यासारख्या फडतूस ज्युलिएटला तर बरं असो. चला प्लीज प्रॅक्टिस सुरू करा. चंदू प्लीज. हा प्लीज नाही, स्क्रिप्ट वाचायला सुरुवात करा. वाच. रोमिओ, तुझ्या हृदयातील प्रत्येक ठोके मला जाणवतात. बघ ना, हे पक्षी, ही फुल, ही नदी, हे सगळे आपल्या प्रेमाचे साक्षीदार आहेत. घ्या, पहिल्याच वाक्याला किलोभर माती आम्ही खाल्लेली. चंदू. काय चंदू? साधं सोपं सरळ मराठी आहे, जरा लक्ष देऊन वाच. हो, आय नो दॅट, कळतंय मला सगळं. मग पण हे जरा कठीण आहे. हे कठीण आहे? बरी आहेस ना तू? अगं हे साधं सोपं मराठी आहे. नाही आता हे बघ, मला माहितीये तू चांगलं मराठी बोलू तर शकतच नाहीस, निदान वाच तरी बरं ना. ए प्लीज, माझं मराठी जरा कच्च आहे. तुझं मराठी कच्च आहे? हो. आणि ही महाराष्ट्रात राहते. शे, काय दुर्दैव आहे त्या महाराष्ट्राचं आणि आमचं सुद्धा. हे फार झाला, खूप बोललास तू. आता मला जरा स्क्रिप्ट वाचू दे. आता वाच. काय झालं हो झाशीची राणी? झुरळाला घाबरलीस तू? गॉड. अगं ते झुरळ बघ किती भेदरलंय, तुझ्याकडे बघून तेच घाबरलंय. यू इडियट. तुझी जेव्हा अशी अवस्था होईल ना तेव्हा मी पण तुला अशीच बोलेन आणि अशीच चिडवेन तुला मी. चंदू प्लीज. जेव्हाचं तेव्हा बघू, सध्या तालीम कर. चल वाच हे. हा दर स्क्रिप्ट. चल वाच पटकन, गेले ते झुरळ. रोमिओ, तुझ्या हृदयातील प्रत्येक ठोके मला जाणवतात. बघ ना, हे पक्षी, ही नदी, ही फुलं, हे सगळे आपल्या प्रेमाचे साक्षीदार आहेत. हे एक मिनिट, ठरवलंय मी. आपल्या सगळ्यांच्या संमतीने आणि माझ्या ऑफकोर्स माझ्या निर्णयाने आपल्या नाटकासाठी ज्युलिएट म्हणून मी रियाला फिक्स करतोय. डन. आणि रिया, तुझंही खूप अभिनंदन. तू आमच्या नाटकामध्ये म्हणजे अर्थात माझ्या चॉईसवर ज्युलिएट म्हणून फिक्स झालीस. कॉंग्रॅट्स. हे मला माहितीच होतं की मी सिलेक्ट होणार आहे.
I'm the best, you know. अगं आई, किती माज आहे रे या बाईला. नाही पण हरकत नाही, जाऊ असू द्या. तर आता आपलं ठरलंय आणि प्लीज हे चंदूच्या इज्जतीचा सवाल आहे. नाटक दी बेस्ट झालं पाहिजे. ओके द्या टाळी. ठरलं आपलं. ओके डन. रिया प्लीज प्लीज आपण आता एक मिनिट सांग यार. आपण आता ग्रुप म्हणून काम करतोय. सो प्लीज जॉईन अस. प्लीज यार प्लीज त्याचे नाटक कॉलेजचा प्रश्न आहे. हो प्लीज प्लीज. चला 3 चेअर्स. हिप हिप हुर्रे हिप हिप हुर्रे हिप हिप हुर्रे. हो आरजे अभिज बोलतोय. अरे आय एम रिअली सॉरी. मला खरंच सॉरी रे मित्रा. मला काय सांगू आता तुला मी. हो रे नाही परत नाही करणार आता असं. ओके नाही थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. हो यार मी फार मिस केलं. मी सुद्धा मिस केलं तुम्हा सगळ्यांना. नाही आय स्वेअर असं नाही करणार आता परत. किंवा केलं तरी तुम्हाला सांगून जाईन. ओके बरं नाही जाणार. ओके थँक्यू सो मच. थँक्स. हॅलो आरजे अभिजित. अरे रडायला काय झालं. हॅलो बरं नाही जाणार आता. बस आलोय ना आता मी परत. प्लीज रडू नकोस. नाव काय तुझं. शाल्मली. थँक्यू सो मच. प्लीज रडू नकोस तू. थँक्यू सो मच. मी या केलेल्या अनाउन्समेंटमुळे तुम्ही सगळे एवढे गांगरून जाल असं मला वाटलंही नव्हतं रे. आणि जर वाटलं असतं तर मी केलं असतं का असं. नाही प्लीज प्लीज आय एम रिअली सॉरी. प्लीज. ऑफकोर्स आय लव्ह यू गाईज. थँक्यू. हो तुम्ही पाठवलेले सगळे बुके, सगळी फुलं, सगळे ईमेल, सगळी पत्र, ग्रीटिंग कार्ड सगळं मिळालंय मला. आता जेव्हा जाईन तेव्हा मी सांगून जाईन. ओके बरं नाही जाणार प्लीज. अरे बापरे. चला आणि आता ऐकूयात आजचा आपला शेवटचा कॉल. हॅलो अभिजित दादा. हा बोलतोय. कोण बोलतोय. मी इशिता सावंत बोलते आणि मी डिवाइन चाइल्ड हायस्कूल मध्ये शिकते. मी 5th स्टँडर्ड मध्ये. मी डान्स करते, मी ड्रॉइंग करते आणि बस. आणि हा मला तू खूप आवडतो अभि दादा. थँक्यू सो मच इशिता. बरं मला सांग काय प्रॉब्लेम आहे. मला असं कळलंय की जे लोक कोणा ना कोणावर तरी प्रेम करतात तू त्यांचे प्रॉब्लेम सोडवतोस. माझ्या आसपासच्या ताई दादांचे पण प्रॉब्लेम तू सॉल्व्ह केलेस. हो मी असं करतो. पण तुझा काय प्रॉब्लेम आहे सांग मला. माझं आहे ना माझ्या पप्पांवर खूप प्रेम आहे आणि उद्या त्यांचा बर्थडे. पण माझ्याकडे फक्त 20च रुपये आहेत. आता तू सांग 20 रुपयात काय येणार. अरे बापरे. चल बघूयात. हा 20 रुपये 20 रुपयात खूप काही येऊ शकतं. ओके हा तू एक काम कर. एक मस्तपैकी असा एक छोटासा बॉक्स खरेदी कर. त्याला छानपैकी असं गिफ्ट रॅप कर आणि तो दे तुझ्या बाबांना. पण त्यात ठेवू काय अभि दादा. तुझी स्वप्न. तुझ्या बाबांची तुझ्याविषयी जी काही स्वप्न असतील ती त्याच्यामध्ये ठेव. तुझ्याविषयी त्यांना असणाऱ्या आशा त्याच्यामध्ये ठेव. आणि त्यांना हा बॉक्स देताना सांग की बाबा आज हा बॉक्स रिकामा दिसतोय पण जेव्हा जेव्हा तू काहीतरी मिळवशील, काहीतरी बक्षीस, चांगले मार्क्स, कोणाची तरी शाबासकी, तेव्हा तेव्हा त्या बॉक्स मधलं एक एक स्वप्न पूर्ण होईल. आणि जेव्हा तू खूप मोठी होशील ना तेव्हा तो बॉक्स एवढा भरलेला असेल की त्याचं वजन सुद्धा पेलवणार नाही तुझ्या बाबांना. त्यांचा ऊर अभिमानानं भरून येईल. इशिता मी काय सांगतोय कळतंय ना तुला. हो हे सर्व मी एका पेपरवर लिहून फोल्ड करून त्या बॉक्स मध्ये टाकेल आणि तो बॉक्स पण रिकामा राहणार नाही. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. नक्की कर तसं. ओके. अँड यू आर अ गुड पप्पा. आता नाहीयेस पण नंतर न होशील ना. गुड नाईट अभि दादा. थँक्यू. ओके बाय बाय. टेक केअर. आणि आमच्याकडूनही विश करा बाबांना. आणि नावात काय असतं. कोणीतरी म्हणलेलंच नावात काहीच नसतं. काय रोमिओ
कुठे आहात कुठे तुम्ही? दिसतच नाही आजकाल. आता मी दिसेनासाच होणार आहे तुमच्या बहिणीमुळे. का? आज आल्या होत्या रिहर्सलला रिया राजे दी ग्रेट. अरे वा, मग झाली का तयार? किलोभर भाव खाल्ल्यानंतर. पण मी तुम्हाला सांगू का, ऍक्टिंग जरा बरी करत्या. नाही म्हणजे नौटंकी उत्तम करायचे पाहिलं होतं मी, पण आता रिहर्सलला आल्यावर वाटतं की तीच करेक्ट आहे या रोलसाठी. चला, म्हणजे सगळ्यात छान गोष्ट कोणती आहे माहिती? ती कुठल्या तरी चांगल्या गोष्टीत मन रमवते. चांगली गोष्ट आहे ना. मग आता अजून एक चांगली गोष्ट करा. माझ्या वहिनी आहात ना तुम्ही, माझी प्रॅक्टिस घ्या. अरे मी? हो मग. आता ऐका. हा तर रोमी असं म्हणतो, नावात काय? हो